सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इंपॉर्टंट डॉक्युमेंट्स सांगणार आहे, जे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस अपलोड करावे लागणार आहेत. आणि जर ह्या डॉक्युमेंट्सपैकी एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुमचं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. हे मी खोटं नाही बोलत आहे. लास्ट इयर पण मी हा अनुभव घेतला आहे. काय मुलांकडे काय डॉक्युमेंट्स नव्हते, त्याच्यामुळे त्यांचं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा झालं होतं. सो हे सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेच. बट माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये काही असे डॉक्युमेंट्स सांगणार आहे जे तुमच्या पॅरेंट्सला माहिती असतील की ते डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत की नाही आहेत. सो त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत नक्की बघा आणि नक्की ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये कुठल्या कॅटेगरीसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत सगळे मी तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आहे. आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आहेत कॉमन डॉक्युमेंट्स, म्हणजे असे डॉक्युमेंट्स जे सगळ्या कॅटेगरीजला लागणार आहेत. ओपन असो, OBC असो, SC ST असो, NT असो किंवा कुठलीही कॅटेगरी असो, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणारच आहेत. तर हे सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला ह्याकडे एक एक करून देईन. सगळ्यात पहिले आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट काय सांगतं की तुम्ही कुठल्या स्टेटमधनं आहात. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमधनं असाल तर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. जर तुम्ही कुठल्या इतर स्टेटमधनं असाल तर तुमचे दुसऱ्या त्या स्टेटमधलं सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट हे असलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. दुसरं आहे इन्कम सर्टिफिकेट. तुमची ॲन्युअल इन्कम किती आहे तर हे तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवरती दिलेलं असतं. आता इन्कम सर्टिफिकेट पण दोन टाईपचे असतात. एक आहे 1 इयरचं इन्कम सर्टिफिकेट आणि एक आहे 3 इयर्सचं इन्कम सर्टिफिकेट. म्हणजे इन्कम सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी असते. 1 इयरच्या इन्कम सर्टिफिकेटला फक्त 1 इयरची व्हॅलिडिटी असते आणि 3 इयरच्या इन्कम सर्टिफिकेटला फक्त 3 इयरची व्हॅलिडिटी असते. सो दोघांपैकी कुठलंही इन्कम सर्टिफिकेट चालेल, 1 इयरचा पण चालेल आणि 3 इयरचा पण चालेल. फक्त ते इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड असलं पाहिजे. आता नेक्स्ट आहे EWS सर्टिफिकेट. आता EWS सर्टिफिकेटला फक्त ओपन कॅटेगरीवाले अप्लाय करू शकतात, बाकीचे रिझर्व कॅटेगरीवाले अप्लाय नाही करू शकत. सो जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधनं असाल आणि जर तुम्ही EWSला ॲप्लिकेबल असाल तर तुम्ही EWS सर्टिफिकेटला अप्लाय करू शकता. आता EWS सर्टिफिकेटला अप्लाय करण्यासाठी पण काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आता कुठल्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला फुलफिल करावा लागतो त्यासाठी मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवली आहे EWS सर्टिफिकेटवर. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. जे पण ओपन कॅटेगरीमधले स्टुडंट्स आहेत नक्कीच तुम्ही EWSचा फायदा घ्या. EWSचा भरपूर फायदा असतो, तर नक्कीच तुम्ही EWSचा फायदा घ्या. आणि EWSमधून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर EWS सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तर EWS सर्टिफिकेटला आत्ताच अप्लाय करून ठेवा. आता हे मी तुम्हाला का आत्ता सगळं सांगतो आहे, कारण की बघा हे जे डॉक्युमेंट्स आहेत ना हे यायला खूप टाईम लागतो. 1 महिना 2 महिने असे यायला खूप टाईम लागतो. सो आत्तापासून हे तुम्ही डॉक्युमेंट्स अप्लाय करून ठेवा, कारण की पुढे जाऊन जर तुम्हाला या डॉक्युमेंटची गरज लागली तर हे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता. गरज असेल तेव्हा हे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट करू शकता. सो त्यासाठी आत्ताच ह्या डॉक्युमेंट्सला अप्लाय करून ठेवा, कारण की जेव्हा तुमची ॲडमिशन प्रोसेस होईल, ज्यावेळी हे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲक्च्युअली सबमिट करावे लागतील त्यावेळी तुमची धावपळ होणार नाही आहे. तर त्यामुळे आत्ता हे सगळे तुम्ही अप्लाय करून ठेवा. नंतर 4th पॉईंट आहे आधार कार्ड. आता आधार कार्ड हे मी तुम्हाला का सांगतो आहे, आधार कार्ड तुमचं अपडेट असलं पाहिजे. जे पण आधार कार्डवरचे डिटेल्स आहेत हे तुमचे करेक्ट असले पाहिजेत. बऱ्याचशा मुलांचे नेममध्ये मिस्टेक असते, डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक असते, बऱ्याचशा मुलांचा फोटो अपडेटेड नसतो. तर तुम्ही फोटोसुद्धा अपडेट करून घ्या. जे पण तुमच्या आधार कार्डवरती मिस्टेक आहेत हे तुम्ही मिस्टेक करेक्ट करून घ्या, कारण की ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस बऱ्याच मुलांच्या आधार कार्डवरनं पण प्रॉब्लेम होतात. तर त्याच्यामुळे आधार कार्ड पण तुम्ही अपडेट करून घ्या. जर तुमच्याकडे पॅन कार्ड वगैरे असेल तर ते पण तुम्ही अपडेट करून घ्या, जर त्याच्यामध्ये काही डिटेल्स वगैरे चुकलेले असतील तर. नेक्स्ट आहे गॅप सर्टिफिकेट. आता गॅप सर्टिफिकेट फक्त त्याच मुलांना लागणार आहे ज्या मुलांनी गॅप घेतला होता लास्ट इयरला. म्हणजे जर तुम्ही 2023च्या CEDला अप्लाय केलं होतं, बट 2023च्या CED नंतर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं, तुम्ही ड्रॉप घेतलात, तुम्ही परत ह्या वर्षी 2024ची CED देणार आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये अप्लाय करणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट गरजेचं आहे. तर गॅप सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार आहे तुमची ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मायनॉरिटी सर्टिफिकेट. जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल, लाईक मुस्लिम मायनॉरिटी, जैन मायनॉरिटी, अजून वेगवेगळे मायनॉरिटीज आहेत, जर तुम्ही ह्या मायनॉरिटीजमध्ये असाल तर तुमच्याकडे मायनॉरिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे, तरच तुम्हाला मायनॉरिटीमध्ये कन्सिडर केलं जाणार आहे तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस. आता नेक्स्ट आहे PWD सर्टिफिकेट. आता PWD सर्टिफिकेट म्हणजेच पर्सन विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. सो जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला PWDचं सर्टिफिकेट लागणार आहे. म्हणजे जे पण तुमचं मेडिकल सर्टिफिकेट असतं ते तुमचं PWDचं सर्टिफिकेट तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस. जर तुमच्याकडे कुठली डिसेबिलिटी वगैरे नसेल तर तुम्हाला PWD सर्टिफिकेटची काही गरज नाही आहे. बट जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्ही हे PWD सर्टिफिकेट अप्लाय करून ठेवा, कारण की ते ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, ते तुम्हाला अपलोड करावं लागणारच आहे.
सो जे पण तुम्हाला ह्याकडे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत तर हे सगळे ओव्हरऑल कॅटेगरीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत. एक्सेप्ट ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीवालेच अप्लाय करू शकतात. बाकीचे रिझर्व कॅटेगरीवाल्यांना EWS सर्टिफिकेटला अप्लाय करता येणार नाही आहे. बाकीचे जे पण काही डोमेसाइल सर्टिफिकेट आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहेत तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस. तर हे झाले तुमचे ओव्हरऑल कॅटेगरीसाठी डॉक्युमेंट्स. आता तुम्ही सगळे CETची प्रिपरेशन करतच असाल. आता CETची प्रिपरेशन करताना तुम्हाला मॉक टेस्ट देणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जर तुम्ही मॉक टेस्ट नाही दिलीत तर तुम्हाला अंदाजच येणार नाही की तुमची किती प्रिपरेशन झाली आहे, किती तुमचा अभ्यास झाला आहे, हे तुम्हाला अंदाज देणार नाही. सो त्यामुळे मॉक टेस्ट देणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मॉक टेस्टसाठी SMS इन्स्टिट्यूशन्स तुमच्याकडे घेऊन आलेले आहेत फुल लेंथ मॉक टेस्ट आणि चॅप्टर वाईज मॉक टेस्ट. तर या फुल लेंथ मॉक टेस्ट आणि चॅप्टर वाईज मॉक टेस्टमध्ये तुम्हाला मोर दॅन इनफ क्वेश्चन्स मिळणार आहेत सॉल्व्ह करण्यासाठी आणि प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला डिटेल सोल्युशन पण प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. म्हणजे जर तुम्हाला कुठला क्वेश्चन येत नसेल, सपोज आपण घेऊया एक मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन, जर तुम्हाला कुठला मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन येत नसेल तर त्या मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केलेला आहे, कुठला फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह केलेला आहे, हे सगळं तुम्हाला डिटेल सोल्युशन प्रत्येक क्वेश्चनसाठी मिळणार आहे. जेवढे पण क्वेश्चन असणार आहेत त्या प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला डिटेल सोल्युशन मिळणार आहेत. आणि प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला एक स्कोर कार्ड पण प्रोव्हाइड करण्यात येईल, ज्या स्कोर कार्डमध्ये तुम्हाला सगळा डाटा दिलेला असतो की तुम्ही किती क्वेश्चन राईट सिलेक्ट केलेत, किती क्वेश्चन रॉंग सिलेक्ट केलेत, तर हे सगळा डाटा तुम्हाला स्कोर कार्डमध्ये दिलेला असतो. आता फुल लेंथ मॉक टेस्टमध्ये किती क्वेश्चन असणार आहेत, किती फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत, तर हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहेत. त्यासोबतच चॅप्टर वाईज मॉक टेस्टमध्ये किती तुम्हाला क्वेश्चन मिळणार आहेत तर ते पण डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो जर तुम्हाला ही मॉक टेस्ट बाय करायची असेल तर सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि मॉक टेस्ट बाय करताना माझं कूपन कोड नक्की यूज करा राजेश50, ज्याच्याने तुम्हाला 50% ऑफ डिस्काउंट मिळणार आहे. सो सगळे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, ते तुम्ही चेकआउट करा. बाकीचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. आता आपण बोलूया फक्त रिझर्व कॅटेगरीमध्ये, म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये नाही आहेत, जे पण OBC, SBC, SC, ST, NT या कॅटेगरीमध्ये असतील तर त्या कॅटेगरीवाल्यांसाठी कुठले एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला लागणार आहेत. तर ते सगळे डॉक्युमेंट्स आता ह्याकडे तुम्हाला बघायला मिळतील. तर सगळ्यात पहिले डॉक्युमेंट आहे ते आहे कास्ट सर्टिफिकेट. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल, OBC, SBC, SC, ST, NT, SBC, कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे लागणारच आहे. आत्ता पण जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय नसेल केलं तर लवकरात लवकर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय करून घ्या. कारण की बघा, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही आहे. आता बरेच मुलं बोलतील की दादा आता आम्ही CETचा ॲप्लिकेशन फॉर्म भरला, ह्याच्यामध्ये आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नव्हतं तर आम्ही नॉट अप्लाइड हे ऑप्शन सिलेक्ट केलं, तर आमची कॅटेगरी ओपनमध्ये कन्वर्ट होईल का? तर बघा, आत्ता CETच्या एक्झामच्या फॉर्म फिलिंगपुरती हे चाललं होतं. बट जेव्हा तुमची कॅप्रॉनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होईल, तर कॅप्रॉनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग म्हणजे कधी होते ती, जेव्हा तुमची CETची एक्झाम होते त्याच्यानंतर तुमची कॅप्रॉनची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होते खास तुमच्या ॲडमिशनसाठी. तर त्यावेळी तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्याकडे कॅटेगरीचे पण डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. त्यावेळी जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसतील तर तुमची कॅटेगरी ही ओपनमध्ये कन्वर्ट होते. तर त्याच्यामुळे कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर त्याला तुम्ही अप्लाय करून ठेवा. नंतर दुसरं आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण हे तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर ह्याला पण तुम्ही अप्लाय करून ठेवा. नंतर नेक्स्ट आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे फक्त OBC, SBC आणि NT VGDD कॅटेगरीसाठी लागतं. SC ST कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाही लागत. सो जर तुम्ही OBC, SBC, NT कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे लागणार आहे. तर हे जे तुमचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुमच्याकडे असले पाहिजेत तुमची ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेपर्यंत. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, आत्ता तुमच्याकडे टाईम आहे, आत्ता तुम्ही ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सला अप्लाय करून घ्या. जे पण तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील त्या डॉक्युमेंट्सला तुम्ही अप्लाय करून घ्या. मी तुम्हाला खोटं नाही सांगत आहे. लास्ट इयर बरीच मुलं रडली होती, त्यांच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नव्हते काय काही मुलांकडे, त्याच्यामुळे त्यांची कॅटेगरी ओपनमध्ये कन्वर्ट झाली आणि त्यांना ॲडमिशन ओपन कॅटेगरीमध्ये घ्यावं लागलं. आणि फीज वगैरेमध्ये कन्सेशन त्यांना नाही मिळालं, त्यांना ओपन कॅटेगरीची फीजच त्यांना भरावी लागली. का? कारण की त्यांच्याकडे कॅटेगरीचे सर्टिफिकेट नव्हते. सो आत्ताच जर तुमच्याकडे कॅटेगरीचे सर्टिफिकेट नसतील तर लगेच ते तुम्ही अप्लाय करून घ्या. तुमच्या पॅरेंट्सला सांगा ते कॅटेगरीच्या सर्टिफिकेटला अप्लाय करण्यासाठी. तुमच्या पॅरेंट्स बरोबर त्यांना प्रोसेस माहिती आहे, कुठे जाऊन कसं अप्लाय करायचं आहे हे तुमच्या पॅरेंट्सला नक्कीच माहिती असेल. तर तुम्ही ते कॅटेगरीच्या सर्टिफिकेटला अप्लाय करून घ्या. कारण की एंड मोमेंटला खूप घाई गडबड होते, त्यावेळी तुम्हाला काहीच सुचणार नाही आहे. आणि त्यावेळी जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला माहिती आहे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की तुमची कॅटेगरी ही ओपनमध्ये कन्वर्ट केली जाते. आणि काय काय मुलांचं ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होतं. सो त्याच्यामुळे आता तुमच्याकडे टाईम आहे, 1 महिना 2 महिना आहे तुमच्याकडे. तर लवकरात लवकर हे तुम्ही डॉक्युमेंट्सला अप्लाय करून घ्या. सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पण डॉक्युमेंट सांगितले आहेत हे तुम्हाला समजलेले असतील.
जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली कुठलेही डाऊट विचारायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.